ज्येष्ठ शिक्षण महर्षी माजी राज्यपाल आणि पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं आज मंगळवारी सकाळी 11:08 वयाच्या 90व्या वर्षी कोल्हापुरातील राहत्या घरी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाने शिक्षण, क्रीडा, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करत देशभरात शेकडो शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे केले. आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे डी.वाय. पाटील स्टेडियम ही त्यांची महत्त्वपूर्ण देणगी मानली जाते. शिक्षण आणि समाजसेवेतील योगदानाबद्दल भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. राजकीय कारकिर्दीत त्यांनी कोल्हापूरचे महापौर, आमदार तसेच त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. त्यांचे पार्थिव बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कसबा बावडा येथील यशवंत निवास येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी 5 वाजता डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.